राखी पौर्णिमेनिमित्त शिरूर शहरातील राष्ट्रवादी महिला पदाधिकारी यांच्या वतीने आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांना राखी बांधून एक अनोखा उपक्रम साजरा केला। महिला सुरक्षेची राखी कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांना बांधून रक्षाबंधन साजरा केले। रक्षाबंधन हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो। बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण आहे, परंतु सध्या महिलांवर अनेक अत्याचार होतात, अनेक अडचणी सामोरं जावं लागतं। म्हणून शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांना भाऊ मानून त्यांच्याकडे ओवाळणी म्हणून महिला सुरक्षेची मागणी केली। या राखीमध्ये महिला सुरक्षा, महागाई निर्मूलन, महिला सबलीकरण, युवकांचे भविष्य, शेतीमालाला हमी भाव, शिक्षण आणि आरोग्य असे त्यात लिहिलं होतं। बहिणीला कोणते पैसे नको, पण सुरक्षा हवी आहे हे यावरून समजतं। एक आगळीवेगळी राखी बांधून हा सण साजरा केला। यावेळी शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांनी सर्व बहिणींची सुरक्षा जबाबदारी घेत असं सांगितलं। तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे की त्यांचं रक्षण करणं। महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व महिलांना शासनाने संरक्षण देणं गरजेचं असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं। महिलांवर अन्याय करणाऱ्याला कठोर शासन झालं पाहिजे असं पवार म्हणाले। यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुसामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवती अध्यक्षा गीता आढाव, साधना महासंघ अध्यक्षा साधना शितोळे, जया खांडरे, रोहिणी बनकर, संगीता शेवाळे, डॉक्टर स्मिता बोरा, ज्योती लोखंडे, राणी शिंदे, शशिकला काळे, सविता बोरुडे, बेबीताई शितोळे, छाया आल्हाट, सारिका वीरशैव, प्रतीक्षा पवार, कल्पना चांदुगडे, प्रीती बनसोडे, राजश्री शेजवळ, दुर्गा ननावरे, कल्पना पुंडे, मंगल गायकवाड, ललिता पोळ अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या। आज रक्षाबंधन एक पवित्र असा सण। आज या ठिकाणी माझ्या तमाम शिरूर आणि परिसरातील माझ्या बहिणींनी मला राखी बांधलेली आहे। असंख्य राख्या ज्या माझ्या महिला भगिनींनी मला बांधलेल्या आहेत। लोकप्रतिनिधी या नात्यानं आमचं कर्तव्य या आमच्या बहिणींचं रक्षण करणं। त्या बहिणी म्हणजे एक प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या तमाम महिलांना। आपण संरक्षण दिलं पाहिजे सरकारने, आणि पुढेही काय अन्याय होत असेल तो अन्याय दूर करण्यासाठी कोणी जो अन्याय करत असेल त्याला मोठ्या प्रमाणात मोठी शिक्षा केली पाहिजे, आणि ती फास्ट ट्रॅकच्या कोर्टच्या मध्ये आणून ती शिक्षा ताबडतोब त्याला सुनावली पाहिजे, आणि अशी शिक्षा दिली पाहिजे की कुणाचंही असं चुकीचं काही करण्याचं किंवा एखाद्या महिला भगिनीवर हात उगारायचा प्रयत्न कोणी केला तर मोठे शासन त्या व्यक्तीला, त्या दोषी माणसाला झालं पाहिजे। हीच भावना आज मी या रक्षाबंधनाच्या दिनी करतो। रक्षाबंधनाच्या दिनाच्या निमित्त माझ्या ह्या तमाम शिरूर हवेलीतील माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।